हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? सो आज काय करणार नाही आहे, पण आई आमच्यासाठी काहीतरी खायला करते. मी तुम्हाला पण दाखवते, जस्ट वेट. पूर्ण ब्लॉग कंटिन्यू बघा. आता इथे मी चहा ठेवली आहे, दाखवते. दूध आणि इकडे चालू आहे चहा बघा. हे झालेलं आहे, हे पीठ आहे, तिकडे करते झाल्यात. आता खाऊन घेऊया. आम्ही आता आत्याकडे जातोय चहा प्यायला. तिने आम्हाला बोलवले आणि संध्याकाळचं जेवण पण तिच्याकडेच आहे, कारण की ती इकडेच राहते जवळच. तर आम्ही जातो. गाईज, हे आमच्या आत्याचं दुकान आणि इथे प्लॅस्टिकचे तांदूळ काढले जातात. हे बघा किती प्लॅस्टिकचे तांदूळ निघालेत. हे प्लॅस्टिकचे तांदूळ आणि हे रिअल राशनचे तांदूळ आहेत. ते त्याच्यामध्ये असे प्लॅस्टिकचे तांदूळ भेटतात. ही माझी आत्या मोठी आणि मामा आता घरात नाही आहेत, वाड्यात गेलेत. काय बोलशील? सोनूला आमच्या फॉलो करा. हां. आणि हे अंगण. मी आत्याकडे आलेली चहा प्यायला, तर मला ती बोलली आहे की तूच जेवण कर. तर आता मी जेवण करते चहा पिऊन. ॲक्च्युली शेतावर जायचं होतं पण नाही, उद्या जाऊ आम्ही, बघूया. अजून एक आली आहे म्याऊ, बघा कशी करते आहे, नुसते आवाज देते. गाईज, जेवण बनवून झालं आहे, मी तुम्हाला नंतर ओव्हरव्ह्यू देते. गाईज बघा, मी डाळ, बिरडा आणि फ्लावर मटरची भाजी बनवली आहे आणि या पुऱ्या आई करते. गाईज, आम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो ती गोष्ट घडली आहे. थांबा दाखवतो. पाऊस पडतोय. आता तुम्हाला दिसत नाही आहे, पण हा घामोळा आला आहे. पहिल्या पावसात घामोळा भिजला की घामोळा जातो असं बोलतात. बघूया. लाईट गेली, लाईट आली आणि पाऊस पडायला लागला. बरं वाटतंय, जरा थंड नाही, थंड वाटतंय मस्त. गाईज, हे मोठे आहेत. मोठे आमच्या घरा त्याची भाजी करायची असते. कांदा टाकायचा, तिखट टाकायचा, तिखट मीठ टाकायचा, हळद टाकायची, दाणे वाळाचे टाकायचं आणि मग ती भाजी परतायची. गाईज, आम्ही आत्याकडून आलो आहे. पाऊस खूप होता, पाऊस थांबला आणि मागे निघून आलो. आता आम्ही झोपतो. आपण उद्या भेटूया, कारण उद्याचा आणि आजचा ब्लॉग कंबाईन असेल. भेटूया उद्या. हां, दांडावर. गाईज, आता आम्ही मंदिरात चाललो आहे, गावदेवीच्या, जिचं नाव ठाणेश्वरी आहे. हे बघा. आणि इथेच बाजूला आमचं शेत आहे, तिथे पण जाणार थोड्या वेळाने. या आंब्यावर सरपंच दगड मारलेस ना, हा बारीक आहे सगळा. आणि गाईज, आज संकष्टी चतुर्थी पण आहे आणि अधिक मासमध्ये आली तर ती खूप मानली जाते. तर आजचा चांगला दिवस आहे की तुम्ही जी पण इच्छा मागाल ती कंप्लीट होते. तर आता आम्ही मंदिरात आलो. हे बघा, जातो आता. आणि फेब्रुवारीमध्ये जेव्हा उत्सव असतो देवीचा, या
तेव्हा इकडे पूर्ण 2 दिवस कार्यक्रम असतो, मांडव वगैरे बांधतात, डान्स वगैरे असतात. इकडे पूर्ण असं बांधतात, सगळं साफ करून नंतर बांधतात. छान वाटतंय खूप दिवसांनी आले तर. सगळा एकदा झाडून बिटून सगळा टाकायचा आणि मग इथं जावी शेताचा मग आपल्या इथं जावी. बगळे आलेत शेतामध्ये. दिसत बघलं एकानं हा रोड सारा साफ करायचा गावच्या येऊच्या टायमात. मग झाडून खडा येचून कुठं बिल असेल त्यात खडे टाकून ते टाकायचं आणि सगळा साफ करायचा. अंग चालून टाकून शेणी तो सगळा झाडायचा, त्यात पाणी शिपायचा, शेण घेऊन सारवायचा आणि मग घरी जायचा उत्सवच्या टाईमला. उत्सवच्या टायमाला. गावाच्या इथून लेणी आहेत समोरच, तर खूप जण येतात लेणीवर. मी तर कधी गेली नाही आहे, पण आहेत लेणी. आता आम्ही जातोय. खूप खूप लांबून लांबून येतात लेणी बघायला. आम्ही जवळ असून गेलो नाही आहे, आपण पाणी काढतोय पण जाऊ एक दिवस नक्कीच. शेताच्याच बाजूला विहीर पण आहे लागूनच. आता विहिरीवर कोणी येत नाही जास्त, विहिरीतलं पाणी पण खराब झालेलं असलं थोडंफार. बघा किती भरून आले. कुठं जांभळाचं झाड होतं ते तोडून टाकलं आता. ती विहीर आम्ही लहानपणी इथे यायचो पाणी आणायला, ते कळशी घेऊन चल विहीर बघू चल. 2 विहिरी आहेत, 2. पाणी खराब झालंय. नको रे. तिकडून इथपासून ते पूर्ण तिथपर्यंत आमचं शेत आहे. चला हो नाही बघू बघितल्या वेळेस पाईप पण मोकळं होते. कुपन आहे ना, हा या कुपनाच्या आतला हा सबंध या देवलावर ना युरिन आणि हा सगळा आपलाच आहे. हा बांधायमध्ये हा इतकट ना, हा एवढा सगळा आपला. हे जे समोर झाड आहे ते आंब्याचं आहे. त्याच्यावरती मधमाशीचा खूप मोठा पोळा आहे. आता आहे की नाही माहिती नाही, लहानपणी आलेलो आम्ही, खूप वर्षांनी शेतावर आलो. शेत करत नाही सध्या ना आई? यंदाच नाही केला, आता दरवर्षी शेती. यावर्षी केलं नाही आहे शेत, काय करणार. पावसाळ्यातला पाऊस कधी पण येतो मध्येच आणि सगळी वाट लावून जातो. बगळे आलेत. उद्या आम्ही जातोय घरी, म्हणजे ठाण्याला. आजचा शेवटचा दिवस गावामधला, त्यानंतर डायरेक्ट गणपतीमध्ये. तुम्हाला गणपतीतले पण ब्लॉग बघायला भेटणार आहेत. खूप मज्जा करतो आम्ही. लहानपणी आम्ही 15 दिवस महिनाभर राहायला यायचो. आता नाही राहू शकत. इथे वाडे आहेत. आमची 3 घरं आहेत, तर 3 इथे 2 वाडे आहेत आणि आमचा इकडे वाडा होता. पण आता आमच्याकडे गाई नाही आहेत, सो वाडा पण काढून टाकला. इकडे एक वाडा आहे आणि इकडे एक वाडा आहे. आम्ही घरी आलो. गाईज जस्ट लुक ॲट द व्ह्यू. आमचं अंगण आहे. मी आता जेवण करते उपवासाचं आणि देवाबत्ती पण करून घेते. काहीच देवपूजा झालेली आहे, बघू शकता. आणि कुलदैवत पण दाखवते आईचं. बाजूच्या घरात पण हे बघा, आमचे हे कुलदैवत आहेत. तर ते बाबांच्या भावांच्या घरात असतात. गाईज, बाप्पासाठी नैवेद्य दाखवलं आहे मी स्वतः केलेलं सगळं जेवण.
माझा ब्लॉग इथेच थांबवते. ज्या गेला उद्या घरी जाताना पण करेल, पण नको, उद्या सकाळी लवकर निघायचं आहे. आणि खूप मज्जा केली गावाला आणि तुमच्यासोबत पण सगळं शेअर केलं आहे, तर मज्जा आली. बायच्या चॅनलला फॉलो करा. भेटूया गणपती. गणपतीत भेटूया. हां, तर माझ्या आईने सांगितलं तुम्हाला फॉलो करून जायलाच लागेल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि बेल आयकनला क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर सगळं करा. तोपर्यंत बाय.